नमस्कार. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय विजय जंगम सरांची जोगडा ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. पण तत्पूर्वी अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती की चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात जोगडा या कादंबरीचा भाग दुसरा. पंधरवड्याच्या द्वादशीचा दिवस उगवला. गणेशवाडीतले नित्य मानवी व्यवहार सुरू झाले. पक्षी चारा मिळवण्यासाठी घरट्या बाहेर पडले. कोंबड्यांची खुराडी मोकळी व्हायला लागली. सृष्टीतील चराचर वस्तू रात्रीच्या विश्रांतीनंतर जगण्याची उमेद बाळगून हालचाल करायला लागल्या. सूर्यदेवानं आपले पाय पसरायला सुरुवात केली. सकाळची 8 वाजण्याची वेळ होती. कुलकर्ण्यांच्या गल्लीतनं 10-15 मुलांचा घोळका फिदी फिदी हसत येत होता. घोळक्यातली काही मुलं उड्या मारत होती, काही जण मोठ्यानं शीळ घालत होते. ज्यांना यापैकी काही करता येत नव्हतं ते निव्वळ मोठ्यानं ओरडत होते. आज या सर्वांना कोण आनंद झाला होता. आनंदाच्या भरात आपण काय करतोय याची जाणीव होण्याइतपत त्यांना समज नव्हती. लहान मुलं ना ती. त्या सगळ्या मुलांनी अजयचा जीव नकोसा करून सोडला होता. तो पूर्ण भांबावून गेला होता. कोणी मुलगा त्याची पिठानं भरलेली झोळी ओढत होता, तर कोणी त्याच्या हातातली वेताची काठी हिसकावून घेत होता, तर कोण त्याच्या डोक्यावरची टोपी काढून घेत होता. परक्या ठिकाणचं कुत्र्याचं पिल्लू 4-5 कुत्र्यांच्या तावडीत सापडावं आणि त्यांनी त्याची ससे होलपट करावी तशी अवस्था अजयची झाली होती. त्या सगळ्या मुलांशी मुकाबला करणं त्याच्याच्यानं अशक्य होतं. डोकीची टोपी, काखेतली झोळी, हातातली काठी आणि गळ्यातली माळ सांभाळून पुढं जाणं त्याच्याच्यानं कठीण जात होतं. अजयनं घोळक्यातल्या एका मुलाला काठीचा तडाखा दिला तसा तो मुलगा कोलमडून खाली पडला. बाकीची मुलं खाली पडलेल्या मुलाकडे बघून खो खो हसायला लागली. या उपायानं आपला त्रास कमी होईल असं अजयला वाटलं होतं, पण त्रास कमी होण्याऐवजी तो जास्तच वाढायला लागला. घोळक्यात पुन्हा काही मुलांचा समावेश झाला. मुलांची संख्या वाढली तशी अजयची टिंगलटावाळी वाढली. अजयनी पुन्हा 2 मुलांना काठीचा प्रसाद दिला. काठी उगारून मुलांच्या मागे धावणाऱ्या अजयच्या समोर कुलकर्ण्यांचा किशा येऊन म्हणाला, अजय, मला जर मारलं ते जीव घे ना तुझा. किशाच्या धमकीला अजयनं अजिबात भीक घातली नाही. त्यालाही काठीचा एक तडाखा आणला. मांजराच्या भीतीनं भेदरलेली उंदरं फट दिसताच आत घुसतात तसा किशाला अजयच्या काठीचा तडाखा बसताच बाकीची मुलं बाजूला झाली. अजयने या संधीचा फायदा घेतला आणि धूम ठोकली. उजव्या हातात काठी, डाव्या हातात डोकीची टोपी सावरीत पळणं त्याला शक्य नव्हतं. तशात पिठानं भरलेली झोळी तर त्याचा मुख्य अडसर झाली. अरे जाऊन जातो कुठं? किशाने त्याला लगेच पकडला. कुठं पळून जातो रे? हातात काठी आहे म्हणून लय ताल दाखवू. आमच्याबरोबर चालायचं. पुन्हा पळाला ना झोळी फाडून टाकल तुझी. झालं. पोलिसांनी एखाद्या कैद्याला कडक बंदोबस्तात न्यावं तसा अजय पुन्हा त्या सगळ्यांच्या काचाट्यात सापडला. आता मुलांना फार जोम चढला होता. घोळक्यातनं एक आवाज आला, त्यांनी कपाळाला काय लावले रे? बाकीची सगळी पोरं एका आवाजात ओरडली, पीठ. मग सगळे जण नाचायला लागले. आला रे आला, पीठवाला आला. आला रे आला, पीठवाला आला. सगळ्यांनी अजय भोवती फेर धरला. अजयनं आत्तापर्यंत कुलकर्ण्यांची गल्ली पीठ मागून संपवली होती. लक्ष्मण कुलकर्ण्यांचं शेवटचं घर मागायचं आणि निकमाच्या गल्लीत शिरायचं असा त्याने विचार केला होता, पण वाटेतच मुलांनी त्याला गाठलं होतं. अजय मुलांच्या घोळक्यासकट लक्ष्मण कुलकर्ण्यांच्या घरासमोर आला. तो घरात शिरला. घोळकाही घरात शिरला. मात्र आता त्यांचा आवाज होत नव्हता. गुरुधर्म कोरान भिक्षा. अजयने आवाज दिला. सगळी मुलं अजयच्या तोंडाकडे बघू लागली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अर्थहीन भाव होता. साखरू अक्का ओंजळीत पीठ घेऊन बाहेर आली. अजयनं पसरलेल्या झोळीत तिने हात झाडले. अजयनं तोंडाला शंख लावून तो जोरात फुंकला तसा सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवून एकच गलका केला. अजय जायला निघाला. घोळक्यातली एक मुलगी पुढे आली आणि त्याला म्हणाली, तुझा भोंगा आणखीन एकदा वाजव की. पोरांनो, त्या बिचारायला का त्रास देत आहे?
जात आहे कहानो एकेकाच्या डोक्यात खराटा. गुराचं शेण काढता काढता ती ओरडली तशी पोरं पसार झाली. लक्ष्मण कुलकर्णी गणेशवाडी भजनी मंडळाचा एक मेंबर होता. अजयच्या वडिलांच्या अनुपस्थितीत तो मृदुंग वाजवायचा. त्यांच्या समोर मात्र तो मृदुंगाला हात लावत नसे. वडिलांची आणि त्याची जीवाभावाची मैत्री होती. एकदा वडिलांनी त्याला घरी बोलवून अजयचा आवाज ऐकवला होता. तेव्हापासून लक्ष्मण कुलकर्ण्याला अजयबद्दल जिव्हाळा वाटत होता. अरे पोरा, आज तू मागायला आला वय? आई या कुठं गेला? ते भाऊ निकमांच्या घरात गुगुळ आहे ना, तिकडं जाणार आहेत. तुझी शाळा नाही का दिली सोडून? ना शाळा आहे की. हे बघ, शाळा शिकून लय मोठा हो. हे असं मागत फिरू नको. तुझा चुलता मागतोय तेवढा बाज झालं. अजय गुरांचा गोठा ओलांडून केव्हाच रस्त्यावर आला होता. त्यामुळे लक्ष्मण कुलकर्ण्यांचं शेवटचं वाक्य त्याच्या कानावर गेलंच नाही. अजयची झोळी पिठानं भरत आली होती. निकमांची गल्ली मागायची आणि घरी जायचं असं त्याने ठरवलं. सिद्धनाथाच्या देवळाला वळसा घालून तो निकमांच्या गल्लीत शिरला. 2 घरं मागितली आणि तो ज्ञानू निकमच्या दारात आला. ज्ञानू निकमचं घर धाब्याचं होतं. सोपा आणि स्वयंपाक घर असं आटोपशीर घर. अंगणात दगडाचा खच पडला होता. घरात शिरताना दगडावरनं कसरत करत पावलं टाकावी लागत असत. घराच्या धाब्यावर ज्ञानू निकमचा मुलगा शिवाजी उभा होता. शरीरानं धिप्पाड, रंगानं काळा कुट्ट. चांगला 17-18 वर्षाचा तो धगोरडा 4थ्या इयत्तेत शिकत होता. आज शाळेत न जाता लगोरी घेऊन झाडावरच्या चिमण्या टिपत बसला होता. शिवाजी हा शाळेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यात अंगापिंडानं मोठा विद्यार्थी. शाळेतली सगळी मुलं त्याला टरकून असत. तो गावात दादागिरी करायचा. घराच्या धाब्यावर उभ्या असलेल्या शिवाजीला बघितल्यावर अजयला तो प्रसंग आठवला. अजयचं कुटुंब तेव्हा नुकतंच गणेशवाडीत राहायला आलं होतं. उन्हाळ्याचे दिवस होते. शाळांना सुट्टी होती. सिद्धनाथाच्या देवळासमोर मुलांचा गोट्याचा डाव रंगात आला होता. 8-10 मुलं रिंगण काढत खेळत होती. त्या मुलात शिवाजी होताच. मुलांचा गोंधळ वाढत होता. त्यांच्या शिवीगाळी होत होती. प्रसंगी मारामारी सुद्धा होत होती. त्यांच्या आरडाओरड्यानं सिद्धनाथाच्या पारावर झोपलेला आबा नाना जागा झाला. अरे गाबड्यानो, तिकडं कुठंतरी मारा जावा की. हा, दुपारच्या वेळेला माणूस गारवानी झोपलं काय झाली यांची बॉम्बाबॉम्ब सुरू. हिच्या मारी आईबाप बी काढत्यात आणि रस्त्यावर देतात सोडून. आबा नानानं आरडाओरडा करणाऱ्या मुलांना झापण्याचा प्रयत्न केला. का गा आबा नाना, झोप लागा ना का? गारवानी झोपायचे त्या घरात जाऊन पडकी जा. हा, उगा काय इथं कॉकलायला लागलाय. आबा नानाची भीडभाड न ठेवता शिवाजीनं त्याला आपला हिसका दाखवला. कोणाचं आहे रे? तुझ्या आईबानं तुला असं बोलायला शिकवलं हे रे नरपुडे? होतोस का नाही इथनं चालता? आबा नाना अंथरुणावर उठून बसत म्हणाला. आबा नाना, यो शिवाजी ज्ञानू दादाचा. चांदबाईच्या अब्दुल्ल्यानं नानाला माहिती पुरवली. देण्याचं कार्टे वे, मग ते वळणावर जायचं, त्याच्या तोंडाला कुठं लागता. आबा नानानं वळकटी बांधली, अंगा शिरट घातला, काखेत वळकटी मारून आबा नाना घरच्या रस्त्याला लागला. देवळाच्या पायरीवर बसलेल्या अजयनं हे सगळं बघितलं. तो पायरीवरनं उठला आणि मुलं खेळत होती तिथे जाऊन त्यांचा खेळ बघायला लागला. अजयला शिवाजीनं हेरलं. डाव सोडून शिवाजी त्यांच्याजवळ आला. नवीन दिसतोय. हा, नाव काय तुझं? अजय. कोणाचा पाहुणा आहे? पाहुणा नाही, इथे आम्ही राहायला आलोय. गाव कोणचं? पारगाव. गोट्या खेळतो का? हो. चल ही घे गोटी. शिवाजीनं आपल्या जवळची एक गोटी अजयला दिली. ए माकडीच्यानो, हा डाव बन. बाकीची मुलं शिवाजीच्या हुकमानं बिथरली. असं आधीमध्ये आम्ही नाही डाव बंद करणार. एक पोरगं मध्येच म्हणालं. ए चिरपे, कानाखाली वाजवीला, लय बोलायचं नाही. ए उचला गोट्या, डाव बन म्हणजे बन. शिवाजीची दटावणी ऐकून बोलणारं पोरगं कसनुसं तोंड करून बाजूला झालं. बाकी सगळ्यांनी आपापल्या गोट्या पटापटा उचलल्या. शिवाजीनं नवीन रिंगण ओढलं, कच्च्या ठरवला.
गोट्या रिंगणात मांडल्या. चल कर, जा सुरुवात कर. शिवाजींनी अजयला सांगितलं. अजय कच्च्यावर गेला. नेम धरून रिंगणातली शिवाजीची गोटी रिंगणाच्या बाहेर उडवली. शिवाजीवर डाव आला. मुलं एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागली. शिवाजीची गोटी रिंगणाच्या बाहेर काढायची नाही या नियमाचा भंग अजयनं केल्यानं ती मुलं जास्तच गोंधळून गेली. ए साल्या, आठ उचलून गोटी मारतो का? तुझ्या बानं असं खेळलं होतं का? चल चल, पुन्हा गोटी मार, चल. शिवाजीनं अजयच्या शर्टाला धरून त्याला कच्च्यापर्यंत ओढत नेलं. पुन्हा गोट्या रिंगणात मारले. आता शिवाजीनं अजयचा जमिनीवर ठेवलेला अंगठा घट्ट पकडला. मार आता, मार की बघू तुझी पावर. अजयच्या बोटातनं गोटी सुटली. पुन्हा शिवाजीचीच गोटी रिंगणाच्या बाहेर उडून पडली. अजयनं शिवाजीला चांगलं ढोपरायला लावलं. शिवाजीला हा अपमान सहन होण्यासारखा नव्हता. गोट्याच्या खेळात शिवाजीनं ढोपरणं ही कल्पनाच शक्य नव्हती. पण आज शिवाजीवर ढोपरण्याची वेळ आली होती ती अजयमुळे. त्यांनी गोट्या टिपण्यात तरबेज असणाऱ्या रमजानला डोळ्यानं खुणावलं. रमजान काय समजायचं ते समजला. सगळ्यांची गट्टी झाली आणि अजय त्यांच्या जाळ्यात सापडला. रमजाननं अजयची गोटी रिंगणाबाहेर उडवली. गोटी ढोपरून अजयची ढोपरं फुटली. रक्त चाखळलं. पण शिवाजीनं त्याला सोडलं नाही. अजय रडकुंडीला आला, पण कुणालाही त्याची दया नाही आली. यातून सुटका व्हायची दिसेना. तेव्हा अजयनं सगळ्यांचा डोळा चुकवला. धूम ठोकली. मुलांचा एकच गोंधळ झाला. शिवाजीने अजयचा पाठलाग करून त्याला पकडून आणला. डॉपरायला लागतंय म्हणून पळून जातोय रे भाडवे. आमचं सरत दे आणि मग तुझी घाल तिकडं काशीत. बकोटीला धरून आणलेल्या अजयला ढकलून दे. शिवाजी म्हणाला. मला डॉपरायला नाही येत रे. बघ ना, माझी बोटं फुटली. मग दुसऱ्या हातानं ढोपर. तुझी बोटं फुटली म्हणून आमच्या बापाचं काय जातंय? शिवाजी ऐकायलाच तयार नव्हता. अजयला आता रडू कोसळलं. तो तसाच उभा राहिला. तो खेळायला तयार होत नाही हे बघितल्यावर शिवाजी जाम भडकला. त्यानं अजयच्या गालावर खाडकन वाजवली. रांडचे, ढोपरायचं नव्हतं तर खेळायला कशाला आला? पुन्हा अजयच्या दुसऱ्या गालावर खाडकन वाजली. खेळातला रंगच नाहीसा झाला. सगळी मुलं खिशात गोट्या घालून अजयच्या चेहऱ्याकडे विजयी मुद्रेनं बघत होती. अजयचा तोल सुटला. त्यांनी शिवाजीला आई बहिणीवरनं 3-4 शेलक्या शिव्या हसडल्या आणि अशी धूम ठोकली की घर येईपर्यंत त्यांनी वळूनही पाहिलं नाही. अजयनं दिलेल्या शिव्या शिवाजी विसरला नव्हता. त्याचा पुरेपूर बदला घ्यायची तो संधी शोधत होता आणि ती संधी एक दिवशी चालून आली. पावसाळ्याचे दिवस होते. गणेशवाडीचा ओढा पाण्यानं भरून वाहत होता. गणेशवाडीजवळ ओढ्याला एक सुरेख वळण होतं. त्या वळणावरच ओढ्याच्या पात्रात मोठमोठे खडक होते. या खडकावर गावातल्या स्त्रिया धुणी धुत असत. ज्या ठिकाणून ओढा वळण घ्यायचा त्या वळणाच्या वरच्या बाजूला तायप्पाचा डोह होता. पावसाळ्यात या डोहात 3-4 पुरुष पाणी साठून राहायचं. डोहाच्या समोरच्या बाजूला गोटे आणि वाळू साचून मोठा ढिगारा तयार झाला होता. तर दुसऱ्या बाजूला डोहाच्या काठावर भला मोठा उंच खडक होता. वाळूचा ढिगारा आणि तो खडक यामधनं डोहाचं पाणी वाहत होतं. तायप्पाचा डोह पाण्याने भरला की गावातली मुलं तिथे पोहायला जात. त्या उंच खडकावरनं पाण्यात उड्या मारत. डोहाच्या वरचा भाग बराचसा खचला होता. त्यामुळे काठावर असणाऱ्या झाडांच्या मुळ्या उघड्या पडून ती झाडं डोहाच्या दिशेनं झुकली होती. पोहण्यात तरबेज असणारी मुलं त्या झाडावर चढून डोहात उड्या मारायची. यावर्षी सुद्धा तायप्पाचा डोह पाण्याने भरला होता. त्या दिवशी अजय आपल्या आईबरोबर ओढ्यावर आला होता. अजयच्या आईनं खडकावरची एक चांगली जागा बघून धुणी धुवायला सुरुवात केली. अजय मऊ वाळूत बसून खेळायला लागला. पाण्याचा प्रवाह खळखळ करत जोरानं वाहत होता. तायप्पाच्या डोहात शिवाजी आपल्या साथीदारांसह पोहत होता. तो डोहात उडी मारण्यासाठी डोहाच्या काठावरल्या वाकड्या झाडावर चढला तेव्हा वाळूत खेळत असलेला अजय त्याच्या दृष्टीला पडला. त्याने डोहात उडी मारली. झटकन पाण्याबाहेर आला. कमरेला लंगोटा बांधलेला काळाकुट्ट धिप्पाड शिवाजी खडकावर आला आणि त्याने अजयला हाक मारली. रे अजय, एक गे पावायला. नाही, मला नाही पावता येत रे. खोल पाण्याची भीती वाटते मला बाबा. मी काही येत नाही. अजयनं तिथनंच प्रतिसाद दिला. तसा शिवाजी खडकावरनं खाली आला. अरे ये, मी शिकवतो पावायला. काय भागोबाईवाने घाबरतो.
भोळ्या अजयला शिवाजीचा कावा समजला नाही. त्यांनी शर्ट काढला आणि आईला न सांगता तो डोहाकडे जायला लागला. त्याची आई धुण्यात गुंतली होती. अजय येतोय हे बघितल्यावर शिवाजी त्याला सामोरा गेला. त्याने अजयला अगदी जवळ येऊ दिलं. काय होतंय हे समजण्याच्या अगोदर त्याने अजयला उचलला, खांद्यावर घेतला. अजयनं कसली धडपड नाही केली किंवा आरडाओरडा सुद्धा केला नाही. आणि जरी त्याने आरडाओरडा केला असता तरी वाहत्या पाण्याच्या खळखळाटात त्याच्या आईच्या कानावर तो आवाज गेलाच नसता. शिवाजीनं अजयला खांद्यावरनं वाहून आणला आणि सरळ डोहात फेकून दिला. रांडच्या त्या दिवशी शिव्या देत होता काय? मर आता. आणि तुम्ही सालेहो, ह्याला कोणी बाहेर काढायचं नाही सांगून ठेवतो. शिवाजीनं आपल्या साथीदारांना दम भरला. अजय पाण्यात फेकल्याबरोबर डोहात पोहणारी सगळी मुलं पाण्याच्या बाहेर आली. अजयला पोहता येत नव्हतं. त्याची त्या खोल पाण्यात चाललेली केविलवाणी धडपड डोहाच्या काठावर उभं राहून मुलं बघत होती. अजय पाण्यात हातपाय झाडत होता. त्याच्या नाकातोंडात पाणी जात होतं. त्याला ओरडताही येत नव्हतं. त्यांनी 2 वेळा डोहाचा तळ बघितला. अजयच्या आईला याची काहीही कल्पना नव्हती. डोहाच्या काठावर उभ्या असलेल्या मुलात शिंप्याचा श्यामा तो समजदार होता. अजयची धडपड बघून त्यांनी डोहात उडी मारली आणि अजयला बाहेर काढलं. असा खडूस शिवाजी घराच्या धाब्यावर उभा असलेला बघून घरात जावं का नको या विचारात अजय घरात घुसला. शिवाजीने त्याला घरात शिरताना बघितलं. शिवाजीच्या आईने अजयला पीठ वाढलं. अजयनं तोंडाला शंख लावून जोरात फुंकला आणि तीच वेळ शिवाजीनं साधली. त्यांनी आपला चावरा कुत्रा अजयच्या अंगावर छो घातला. त्या इमानी प्राण्यानं आपलं काम चोख बजावलं. कुत्र्यानं धाब्यावरनं उडी घेतली ती सरळ अजयच्या अंगावर. त्याचं उजवं कोपर तोंडात धरून कुत्र्यानं त्याला खाली पाडलं. अजयची पिठानं भरलेली झोळी जमिनीवर उपडी झाली. शंख दगडात जाऊन पडला. गळ्यातले रुद्राक्षाचे मणी इतरत्र विखरून पडले. अजयचं कोपर रक्तबंबाळ झालं होतं. कुत्र्याचे 2 दात त्याच्या कोपरात रुतले होते. शिवाजी धाब्यावरनं पसार झाला होता. अजयचा आरडाओरडा ऐकून शेजारीच शामून हवेच्या घरात दाढी करायला आलेले अजयचे वडील बाहेर धावत आले. त्यांनी अजयची अवस्था बघितली आणि चटकन त्याला हलीमा बूकडे औषधोपचारासाठी घेऊन गेले. ज्ञानू निकमच्या दारात अजयची झोळी, रुद्राक्षाचे मणी, वेताची काठी आणि दूर दगडात शंख तसाच पडून राहिला होता. मित्रांनो, हे 2रं प्रकरण इथेच संपलं. 3रं प्रकरण अर्थात 3रा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.